जय माता रानी. तर गाईज आत्ता फायनली घाट संपलेला आहे, कामते घाट. आणि आत्ता थोड्याच वेळात सावर्ड्यात एंट्री होईल, थोड्या 10-15 मिनिट. तर गाईज हे बघा, भात कसं सुकट टाकलंय ते, म्हणजे पेंडे सुकट टाकलेत ते बघा कसे सुकट टाक. तर गाईज तिकडून सनराईज होणार आहे, अजून झालंय नाही सनराईज. तर गाईज फायनली सावर्ड्यामध्ये एंटर केलेला आहे. सावर्ड्याला पण धुकं पडलेलं आहे. तर हे गाईज सावर्ड्याचं हायस्कूल, कॉलेज पण आहे याच्यातच, हायस्कूल पण. तर गाईज हे सावर्ड्याचं नवीन पोलीस स्टेशन. पाहू शकता सगळं फॉग झालेलं आहे, अजून धोका गेला नाही आहे. सूर्याची किरणे म्हटल्यावर धोका लगेच गायब होईल, पण आपण बघू शकता समोरचं काहीच दिसत नाही. खूप थंडी लागते. चिपळूण टू रत्नागिरी तिकीट फक्त 140 रुपये, 140 रुपीज. पहिली 120 होती, पण मध्ये एस टी वाल्यांचा संप चालू झाला होता, त्याच्यात तिकीट वाढली 140 केली. तर गाईज आत्ता आपण आरवलीला पोचलेलो आहोत. अजून पण बघा धुकं, समोरचं काही सुद्धा दिसत नाही आहे, एवढं धुकं आहे. अजून इकडं सूर्याची किरण. तर गाईज आत्ता आपण संगमेश्वरला पोचलेलो आहोत. इथे 5-10 मिनटं गाडी थांबेल, पॅसेंजर उतरणारे चढणारे असतात ना, त्यामुळे 5-10 मिनटं इथे गाडी थांबेल आणि मग पुढचा प्रवास. गाईज संगमेश्वरमधून तर निघालो आता, आणि हा इकडे संगमेश्वरचा डेपो, एस टी डेपो. त्यातून प्रकार होते ना, कॅमेरा पण स्टेबल ठेवायचा प्रयत्न केला ना, तरी काही करू शकत नाही. खूप म्हणजे खूप खड्डे आहेत, खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डे आहेत काही समजत. गेट 14 आहे आणि आपण आता पोहोचलो ऑलमोस्ट रत्नागिरीमध्ये. माणूस खूप आहे, 10-15 मिनटं वाजतात. तर गाईज आत्ता उतरायचा टाईम आलेला आहे. तर गाईज रत्नागिरीला तर आलो आहे. आत्ता मी तुम्हाला डायरेक्ट हॉस्टेलमध्ये भेटतो, तर चला मग. गाईज आत्ताच पोचलो आणि फायनली हॉस्टेल, भरपूर 10 दिवसांनी हॉस्टेलला आलो आहे. तर
ओव्हरऑल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा यार. काय सपोर्ट करा भावाच्या चॅनलला. ठीक आहे, मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.